नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर इल्युमिनेशनमध्ये हा जर विषय पाहिला इल्युमिनेशनचा, तर हा विषय खूप व्हास्ट आहे, अतिशय मोठा विषय आहे. कारण इल्युमिनेशन म्हणजे फक्त प्रकाशमान एवढंच नाही, काहीतरी मार्गाने आपण एखाद्या ठिकाणी प्रकाशाची निर्मितीची व्यवस्था करतो किंवा प्रकाशाची व्यवस्था करतो. परंतु तो प्रकाश कशा पद्धतीचा पाहिजे, त्यामध्ये पद्धती कुठल्या कुठल्या असतात, म्हणून आपल्याला या टॉपिकमध्ये तो प्रकाश किंवा ती जागा कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था करायला पाहिजे याबद्दल या टॉपिकमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. प्रकाशची उपाययोजना करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत यावरती या लेक्चरमध्ये आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. आत्तापर्यंत आपण प्रकाशासाठी वापरले जाणारे वेगवेगळे लॅम्प पाहिले, वेगवेगळ्या त्याच्यामधील बेसिक संज्ञा वगैरे ज्या असतात, व्याख्या वगैरे ज्या असतात त्या पाहिल्या. परंतु याची उपाययोजनाच कशा पद्धतीने करायची ते जर आपल्याला माहिती नसेल तर आपण त्यामध्ये सखोल असा अभ्यास केला किंवा सखोल त्याचं ज्ञान आहे असं होऊ शकत नाही. म्हणून या लेक्चरमध्ये लाइटिंग स्कीम जी असते प्रकाशाची उपाययोजना, प्रकाशासाठी उपाययोजना कशा पद्धतीने करायच्यात ते आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर पहिलाच या लेक्चरमधील आपला टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ कॅन्डल पॉवर, म्हणजे कॅन्डल पॉवरचं मेजरमेंट करणे. द कॅन्डल पॉवर ऑफ अ सोर्स इन एनी गिवन डिरेक्शन इज मेजर्ड बाय कंपेरिंग इट विथ अ स्टँडर्ड substandard source with the help of an optical instrument called photometer. तर या डिजिटल युगामध्ये जसा रोज नवनवीन शोध लागतात, त्याचप्रमाणे हे कॅन्डल पॉवर मोजण्यासाठी एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं आणि त्याचं नाव काय आहे, त्या इन्स्ट्रुमेंटला फोटोमीटर असं म्हटलं जातं. कॅन्डल पॉवर म्हणजे काय, एखाद्या मेणबत्तीपासून मिळणारा प्रकाश, कुठल्याही उपकरणापासून मिळणारा प्रकाशची तुलना आपण कशाबरोबर केली जाते, कॅन्डल पॉवर बरोबर केली जाते. आणि तो प्रकाश मोजण्यासाठी फोटोमीटर हे काय केलं जातं, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. तर हे फोटोमीटर काय असतं, या ठिकाणी फोटोमीटरची माहिती दिलेली आहे. फोटोमीटर्स आर मोस्टली बेस्ड ऑन इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ इल्युमिनेशन अँड मे बी क्लासिफाईड ॲज स्टेशनरी अँड पोर्टेबल फोटोमीटर्स. तर हे फोटोमीटर कशावरती, कुठल्या नियमावरती आधारित आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ, लॉज ऑफ इल्युमिनेशनमध्ये जे आपण 2 नियम पाहिलेले आहेत, तर त्यामधील इनव्हर्स स्क्वेअर लॉ जो आहे त्याच्यावरती या फोटोमीटरचं कार्य चालतं. आणि याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, स्टेशनरी फोटोमीटर आणि दुसरं पोर्टेबल फोटोमीटर. द स्टेशनरी फोटोमीटर्स आर युजली इन्स्टॉल्ड इन अ डार्क रूम विथ डेड ब्लॅक वॉल्स अँड सिलिंग इन ऑर्डर टू इलिमिनेट एरर ड्यू टू रिफ्लेक्टेड लाईट. आणि सेकंड जे आहे द पोर्टेबल फोटोमीटर आर डिरेक्ट रीडिंग इन्स्ट्रुमेंट used to measure illumination in house, offices, commercial and industrial places. तर हे पोर्टेबल फोटोमीटरचा उपयोग कुठे केला जातो, इल्युमिनेशन मेजर करण्यासाठी, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी हाऊसमध्ये, ऑफिसमध्ये, कमर्शियल जागेमध्ये आणि इंडस्ट्रीयलमध्ये या फोटोमीटरचा काय केलेला असतो, उपयोग केलेला असतो. ते पुढचा टॉपिक आहे लाइटिंग स्कीम. प्रकाशच्या योजनेसाठी कुठल्या कुठल्या स्कीम वापरल्या जातात त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे. लाइटिंग स्कीम आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द लोकेशन, त्याच्या लोकेशनवरून त्याचे वर्गीकरण केलेलं आहे. रिक्वायरमेंट अँड पर्पज
इट एटसेट्रा आर ॲज अंडर. आणि ह्या लाइटिंग स्कीम खालील 5 प्रकारच्या आहेत. पहिली डायरेक्ट लाइटिंग, इनडायरेक्ट लाइटिंग, सेमी डायरेक्ट लाइटिंग, सेमी इनडायरेक्ट लाइटिंग आणि जनरल लाइटिंग. या 5 पद्धतींचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर पहिली पद्धत आहे डायरेक्ट लाइटिंग मेथड. ॲज इज क्लिअर फ्रॉम द नेम, याच्या नावावरूनच आपल्याला स्पष्ट होतं. इन दिस सिस्टम ऑलमोस्ट 90 to 95% लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन द ऑब्जेक्ट ऑर द सरफेस. म्हणजे जवळजवळ 90 ते 95% प्रकाश हा डायरेक्ट काय केला जातो, सरफेसवरती पाठवला जातो. द लाईट इज मेड टू fall upon the surface with the help of deep reflectors. Such type of lighting scheme is most used in industries and commercial lighting. Although this scheme is most efficient, but it is liable to cause glare and shadows. या प्रकारची पद्धत ही इंडस्ट्रीमध्ये आणि कमर्शियल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. आणि याचा डिसॲडव्हान्टेजेस जर म्हटलं तर याचा प्रकाश कसा असतो, तीव्र असतो, त्याच्यामुळं आपले डोळे दिपण्याची शक्यता असते. आणि या प्रकाशामुळं कशाची पडछाया किंवा आपले सावली त्या कामाच्या जागी पडण्याची शक्यता असते. दुसरी पद्धत जी आहे इनडायरेक्ट लाइटिंग स्कीम. इन दिस सिस्टम the lighting does not fall directly on the surface, but more than 90% of light is directed upwards by using diffusion reflectors. तर यामध्ये काय वापरलेलं असतं, जवळजवळ 90% प्रकाश जो असतो तो छताकडे फेकला जातो आणि तिथून पुन्हा रिफ्लेक्ट होऊन हा काय होतो, खाली येतो. Here the ceiling acts as a source of light and this light is uniformly distributed over the surface and glare is reduced to minimum. तर या पद्धतीमध्ये आपल्याला असा भास होतो का हा मिळणारा प्रकाश जो आहे तो कशापासून मिळत आहे, छतापासून मिळत आहे. परंतु या प्रकारामध्ये हा एक ॲडव्हान्टेजेस होतो का यामध्ये कुठल्या या लाइटिंगमुळे आपले डोळे वगैरे दिपले जात नाहीत. इट प्रोव्हाइड्स शॅडोलेस इल्युमिनेशन. यामध्ये आपल्याला आपली सावलीसुद्धा त्या प्रकाशामध्ये पडत नाही आहे. विच इज यूज्ड फॉर ड्रॉइंग ऑफिसेस अँड कंपोजिंग रूम्स. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर डेकोरेशन पर्पज इन सिनेमा हॉल, हॉटेल्स, घरगुती याच्यामध्ये, हॉलमध्ये, बेडमध्ये या प्रकारच्या प्रकाशाची योजना केली जाते. त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे सेमी डायरेक्ट लाइटिंग. तर ह्या सेमी डायरेक्ट लाइटिंगमध्ये धिस इज ऑल्सो ॲन इफिशियंट सिस्टम ऑफ लाइटिंग अँड चान्सेस ऑफ ग्लेअर आर ऑल्सो रिड्युस्ड. हिअर ट्रान्सपरंट टाईप shades are used through which about 60% light is directed downward and 40% is directed upward. This also provide uniform distribution of light, is best suited for room and high ceiling. ज्या ठिकाणी सिलिंग जे असतं ते सिलिंगची उंची जास्त असते अशा ठिकाणी काय केलं जातं, हे सेमी डायरेक्ट लाइटिंग मेथड काय केली जाते, वापरली जाते. आणि यामुळं काय होतं, काही 60% लाईट हा वरच्या भागाला फेकला जातो, 40% लाईट हा खालच्या भागाला फेकला जातो. आणि त्यामुळं या ठिकाणी सुद्धा डोळे वगैरे दिपण्याची शक्यता नसते. आणि या प्रकारचे जे लाइटिंग सिस्टम असते ती रूममध्ये सुटेबल फॉर रूम विथ हाय सिलिंग. ज्या ठिकाणी सिलिंग ची उंची जास्त असते अशा रूममध्ये या प्रकारची लाइटिंग केली जाते. आणि पुढची जो प्रकार आहे सेमी इनडायरेक्ट लाइटिंग, ह्या स्लाइडमध्ये दाखवलेले आहे सेमी इनडायरेक्ट पद्धतसुद्धा. इन दिस सिस्टम अबाउट 16 to 90 of total light is through upward the ceiling diffused reflection. Rest reaches the working plane directly. A very small amount of light is absorbed by bowl
इट इज मेनली यूज्ड फॉर इंटेरियर डेकोरेशन. तर ही सेमी इनडायरेक्ट लाइटिंग पद्धत ही मुख्यत्वे डेकोरेशनमध्ये म्हणजे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वगैरे रेस्टॉरंटमध्ये या प्रकारच्या लाइटिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. त्यानंतर पाचवी जी पद्धत आहे जनरल लाइटिंग. तर ही जनरल लाइटिंग जे असते धिस सिस्टम एम्प्लॉईज सच टाइप ऑफ ल्युमिनर्स शेड्स अँड रिफ्लेक्टर्स विच गिव्स इक्वल ल्युमिनेशन्स इन ऑल द डिरेक्शन. या प्रकारच्या लाइटिंगचा उपयोग साठी वेगवेगळ्या प्रकारचे ल्युमिनर्स आणि रिफ्लेक्टर शेडचा वापर करून हे काय केले जाते या प्रकारची लाइटिंग केली जाते. त्यानंतरचा पुढचा आपला जो टॉपिक आहे डिझाईन फॉर इंडोअर लाइटिंग स्कीम. इंडोअर लाइटिंग स्कीम करत असताना कुठल्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. व्हाईल डिझायनिंग अ गुड लाइटिंग स्कीम द फॉलोइंग पॉईंट्स मस्ट बी केप्ट इन माइंड. आणि त्यातील पहिला मुद्दा आहे इट शूड प्रोव्हाइड ॲडेक्वेट इल्युमिनेशन. सर्व ठिकाणी सारख्या प्रकारचा प्रकाश मिळेल याचा विचार केला पाहिजे. इट शूड प्रोव्हाइड्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लाईट ऑल ओव्हर द वर्किंग प्लेस. कामाच्या जागी सर्व ठिकाणी सारख्या प्रकारात आपल्याला प्रकाश मिळाला पाहिजे. इट शूड अवॉइड ग्लेअर अँड शॅडोज ॲज फार ॲज पॉसिबल. डोळे दिपणार नाहीत आणि त्या ठिकाणी सावली पडणार नाही अशा प्रकारचे प्रकाशमान आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. इट शूड प्रोव्हाइड लाईट ऑफ सुटेबल कलर्स. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरच्या लाईटचा सुद्धा आपल्याला कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढं आहे फॅक्टर्स रिक्वायर्ड फॉर लाईट स्कीम. कुठल्या घटकांचा आपण विचार केला पाहिजे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. द फॉलोइंग फॅक्टर्स आर रिक्वायर्ड टू बी कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग द लाइटनिंग स्कीम. इल्युमिनेशन लेवल, क्वालिटी ऑफ लाईट, कोइफिशियंट ऑफ युटिलायझेशन, डिप्रिसिएशन फॅक्टर आणि स्पेस हाईट रेशो या 5 गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आणि त्यामधील पहिलं जे आहे इल्युमिनेशन लेवल. धिस इज द मोस्ट vital factor in deciding the number and wattage of illumination so that we are able to see and recognize the object properly. Colors of the body have the property of reflecting the light in different properties. Degrees of illumination, its distance from the viewer, contrast between the object to be seen in its सराउंडिंग. म्हणजे प्रकाशाची लेव्हल, इल्युमिनेशन लेव्हल यामध्ये आपण त्याला अशी प्रकाश योजना करावी लागते का ज्या ठिकाणी सर्व बाजूला प्रकाश पोहोचला जाईल. त्यानंतर त्या प्रकाशामध्ये आपल्याला कुठलीही प्रक्रिया सहजासहजी काय करता यायला पाहिजे. वाचन व्यवस्थित करता यायला पाहिजे, ड्रॉइंग व्यवस्थित काढता आली पाहिजे, त्या ठिकाणी आपले डोळे दिपले नाही पाहिजेत, त्याचबरोबर डोळ्यावरती ताणसुद्धा नाही आला पाहिजे. हे या इल्युमिनेशन लेवलमध्ये आपल्याला काय करावं लागतं त्याचा विचार करावा लागतो. आणि इल्युमिनेशन लेवल किती असायला पाहिजे या ठिकाणी टाईप्स ऑफ वर्क दिलेला आहे आणि रिकमेंडेड इल्युमिनेशन लेवल दिलेले आहे. ऑफिसमध्ये किती पाहिजे इल्युमिनेशन लेवल 100 ते 400 ल्युमेन पर मीटर स्क्वेअर. शाळेमध्ये किती, स्कूलमध्ये किती पाहिजे 250 ते 400 ल्युमेन्स पर मीटर स्क्वेअर. इंडस्ट्रीमध्ये 1000 ल्युमेन्स पर मीटर स्क्वेअर. शॉपमध्ये, दुकानांमध्ये 250 ते 500 ल्युमेन्स मीटर स्क्वेअर. हॉटेल्समध्ये 80 ते 100 ल्युमेन्स पर मीटर स्क्वेअर. आणि हॉस्पिटलमध्ये 250 ते 3500 ल्युमेन्स पर मीटर स्क्वेअर अशी इल्युमिनेशनची लेवल असणं आवश्यक आहे. त्यानंतर क्वालिटी ऑफ लाईट. धिस मीन्स दॅट द इल्युमिनेशन शूड नॉट बी हार्मफुल टू द व्ह्युअर्स. म्हणजे प्रकाश योजना अशी पाहिजे का त्या ठिकाणी पाहणाऱ्याला ते इल्युमिनेशन त्रासदायक वाटलं नाही पाहिजे. आपण पाहतो काही ठिकाणी एखाद्या फंक्शनमध्ये अशी प्रखर लाईट लावलेली असते
का त्या लाईटीकडं पाहूनच आपले डोळे दिपले जातात, त्या ठिकाणी वातावरण आपल्याला आल्हाददायक वाटत नाही. म्हणून अतिशय तीव्र स्वरूपामध्ये प्रकाशमान करण्याची आवश्यकता नसते. इट शुड बी ग्लेअर फ्री. डोळे दिपणार नाहीत असं प्रकाशमान त्या ठिकाणी असलं पाहिजे. शॅडोलेस पाहिजे, कॉन्ट्रास्ट फ्री पाहिजे. डिरेक्ट glare from the source of light is most common factor. Presence of polished and glassy surface will cause indirect glare unless diffused light is used. Hard and long shadows can be avoided by using a large number of lamps and adjusting the mounting height. तर एकच मोठा लॅम्प वापरण्याऐवजी छोटे छोटे अनेक लॅम्प त्या ठिकाणी काय केले पाहिजेत, वापरले पाहिजेत, जेणेकरून आपले डोळे दिपणार नाहीत आणि सर्व ठिकाणी प्रकाश कसा मिळेल त्या ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये मिळेल. त्यानंतर को इफिशियंट ऑफ युटिलायझेशन. को इफिशियंट ऑफ युटिलायझेशन काय असतं तर या स्लाईडमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. अ सरफेस टू बी इल्युमिनेटेड receive light either directly from the lamps or reflected from the ceiling and walls or both. In this case, the total flux reaching the surface will never be equal to the flux emitted by the lamps due to absorption by reflector, ceiling and walls. तर त्या प्रकाश देणाऱ्या साधनापासून जेवढा प्रकाशाची निर्मिती होते तेवढा संपूर्ण प्रकाश आपल्याला कधीही काम करण्याच्या ठिकाणी मिळत नाही. त्यातील काही प्रकाश कुठं वाया जातो, त्या भिंतीवरती काही धूळ साचलेली असेल, सिलिंगवरती असेल, रिफ्लेक्टरवरती असेल, तर संपूर्ण प्रकाश हा आपल्याला कामाच्या जागी मिळत नाही. त्यासाठी त्याला काय म्हटलं जातं, को इफिशियंट ऑफ युटिलायझेशन. आणि यालाच म्हटलं जातं युटिलायझेशन फॅक्टर असं म्हटलं जातं. तर युटिलायझेशन फॅक्टर इज इक्वल टू लुमेन्स reaching at the working place. lumens reaching at the working place म्हणजे कामाच्या जागी मिळणारा प्रकाश भागिले टोटल लुमेन्स इमिटेड बाय द सोर्स आणि त्या सोर्सपासून मिळणारा एकूण प्रकाश यांचं जे गुणोत्तर असतं यालाच काय म्हटलं जातं, युटिलायझेशन फॅक्टर असं म्हटलं जातं. आणि हा युटिलायझेशन फॅक्टर युजली इट व्हॅरीज फ्रॉम 0.5 टू 0.8 एवढा काय असतो, युटिलायझेशन फॅक्टर असतो. त्यानंतर डिप्रिसिएशन फॅक्टर. द टोटल फ्लक्स emitted by the source and its fitting may be reduced due to deposition of dust upon the surface. Similarly, quantity of light reflected from the ceiling and walls are decreases with the passage of time. This is called as depreciation फॅक्टर आणि यालाच काय म्हटलं जातं, डिप्रिशिएशन फॅक्टर असं म्हटलं जातं. तर हे डिप्रिशिएशन फॅक्टर म्हणजे काय असतं, तर यामध्ये टोटल फ्लक्स जे इमिटेड होतात त्या सोर्सपासून आणि हे सर्वच्या सर्व फ्लक्स जे असतात हे आपल्याला त्या ठिकाणी कामाच्या जागी मिळत नाहीत आणि हा डिप्रिशिएशन फॅक्टर हा युजली इट व्हॅरीज फ्रॉम 1.3 टू 1.6 एवढा हा डिप्रिशिएशन फॅक्टर असतो. 1.3 ते 1.6 एवढा डिप्रिशिएशन फॅक्टर असतो. आणि पुढचा जो आहे टॉपिक स्पेस हाईट रेशो. तर हा स्पेस हाईट रेशो म्हणजे काय असतं, तर द रेशो ऑफ स्पेस हॉरिझॉन्टल डिस्टन्स उभा अंतर, हॉरिझॉन्टल नाही तर हे आडवा अंतर, दोन लॅम्पमधलं काय असतं आडवा अंतर, बिटवीन द टू ॲडजसंट लॅम्प टू द व्हर्टिकल हाईट ऑफ द लॅम्प्स अबव द वर्किंग प्लेन इज कॉल्ड स्पेस हाईट रेशो. म्हणजे त्या दोन लॅम्पमधील असलेलं आडवा अंतर आणि त्या दोन लॅम्पचं असणारं जमिनीपासूनचं अंतर याला काय म्हटलं जातं, स्पेस हाईट रेशो असं म्हटलं जातं. So the distance between the lamps is not too much. An ideal scheme could be when there is large number of small sizes lamp
are used. Also, the increase the cost of installation. So the space height ratio is 1:1.5 आणि या स्पेस हाईट रेशो किती असतो 1 ते 1.5 एवढा असतो. आणि यासाठी काय करायचं असतं, एकच मोठ्या जास्त वॅटेजचा लॅम्प वापरण्याऐवजी कमी वॅटेजचे काय करायचे, अनेक लॅम्प त्या ठिकाणी वापरले जातात. अशा पद्धतीने लाइटिंग स्कीम करत असताना, लाईटीची उपाययोजना करत असताना, प्रकाशमान करत असताना त्या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टींचा काय करावा लागतो, विचार करावा लागतो. त्या आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण हे इल्युमिनेशन करताना कुठल्या स्कीमचा विचार करायला पाहिजे ते या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.